महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या भीम कॉलनी परिसरातील शिवसैनिक विजय डावारे यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज पहाटे घडली. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय डावारे हे कुटुंबासहित घरी झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दरवाजाची कडी लावून पायदानावर पेट्रोल ओतून आग लावली. आगीचे लोट घरात शिरल्याने प्रचंड धूर निर्माण झाला. तितक्यात डावरे कुटुंब जाग झाल्याने मोठा अनर्थ टळलाय. विजय डावरे हे काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत कार्यरत झाले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. कुठेतरी निवडणुकीपूर्वी हा टेलर दाखविल्याचा बोललं जात आहे. अशा समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी डावरे हे करत आहेत. हा कुटुंबासहित जीव मारण्याचा प्रयत्न होता. माझं कुटुंब आणि माझा सर्व परिवार, 2 मुलं बायकोसहित. मला प्रश्न पडला की मी असा काय गुन्हा केला की माझ्या कुटुंबावर हा जीव घेणा हल्ला झाला. गेल्या अनेक वर्षापासून मी ते सामाजिक काम करतो, लोकांच्या मदतीला जातो. त्यातलाच एक असा प्रकार आहे की इथे लोकांच्या गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे, गाड्या फोडणे, यासाठी सुद्धा लोकांच्या मदतीला जातो. आता ह्याच्यामध्ये येणाऱ्या 4 महिन्यामध्ये इलेक्शन पण आहे. असे पण लोक आहेत की ते समाजकंटक आहेत. त्यांच्या विरोधात नेहमी माझी ॲक्टिव्हिटी असतात आणि कुणाच्या मनात काय प्लॅन होता आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा ह्या ठिकाणी खूप मोठा कट नव्हे तर तो प्रयत्न नव्हे तर त्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. घडलं काय? माझ्या घरामध्ये मी झोपलेलो असताना सकाळी पहाटे अंदाजे 5 वाजच्या दरम्यान माझ्या घराच्या दरवाजाच्या सापटीतून पेट्रोल टाकून पायपुसणी फेकून दिली आणि आतून मोठी आग लागली. त्या आग लागल्यानंतर त्या वासामुळं मला जाग आली. मी तिथून उठल्यानंतर माझ्या मुलांनी वगैरे आम्ही ती सगळी आग विझवली आणि ह्या आवाजामुळे शेजारचे सगळे लोक तिथे आले. तर शेजारचा एक माझा मित्र आहे, त्यानं दरवाजाची कडी खोलली. अक्षरशः कडी बाहेरून लावून, म्हणजे माझ्या घरामध्ये एक्झिट डोअर नाही आहे. जर आतमध्ये जर मोठी आग पकडली असती तर माझं कुटुंब तर मेलं असतं, पण शेजारचे पाजारचे सुद्धा लोक त्या अग्नीमध्ये मेले असते. सिलेंडरच्या स्फोटामध्ये म्हणा काय, म्हणजे एवढ्या खालच्या तराला आज भीम कॉलनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कांड होत आहे आणि ती पण माझ्यासारख्या च्या विरोधात होत आहे. तर सामान्य लोक तर ह्या त्रासाला किती वैतागलेले आहेत. माझा नेहमी हा एक भाग असतो की या ठिकाणी विभागामध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. गांजा पिणारे गरजू लोकांची परिस्थिती तयार झालेली आहे. त्याच्यानंतर या वार्डात जी अवैध धंदे करणारे ह्यांची जास्त संख्या झालेली आहे. अशी परिस्थिती झालेली आहे की त्या लोकांना धाकच राहिला नाही कायद्याचा आणि त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणारे बरेच लोक तयार झालेत. ही एका कांडमधून त्यांनी वारंवार कांड केलेत आणि त्यातून त्यांना काही झालेलं नाही. आणखीन सपोर्ट कोण करतो आता त्याच्याबद्दल मला अंदाज आहे की काय त्यांच्याकडे असेल ना, की राजकीय लोक पण त्याच्यामध्ये असू शकतात. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याचे पुरावे येतील चौकशीमध्ये, तेव्हा ते समजेल. पण नाव सांगणं घेणं बरोबर नाही की माझ्या कुटुंबासहित राजकारण करावं. माझी काही वैयक्तिक दुश्मनी कोणाची नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असतोच ना, पण माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवन उद्ध्वस्त करून टाकायचं कुटुंबासहित हा माझ्याबद्दल फार भयंकर प्रकार घडला आहे. यावर पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा उद्या आणखीन माझ्या बाबतीत असा कांड होऊ शकतो. त्यामुळे आताच यांना दाबणं आवश्यक आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.